वर्षावास 2026 दिवस 7वा यामध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय उपेक्षा, सुख-दुःखात समभाव ठेवण्याची कला. नमो बुद्धाय. आज वर्षावासाचा 7वा दिवस आहे. आपल्या जीवनात कधी आनंद येतो तर कधी दुःख, कधी यश मिळते तर कधी अपयश, कधी कौतुक होते तर कधी टीका. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, या सर्व परिस्थितीमध्ये माझे मन स्थिर राहते का? भगवान बुद्धांनी शिकवलेल्या उपेक्षा म्हणजे उदासीनता नव्हे. उपेक्षा म्हणजे सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, मान आणि अपमान या सर्व प्रसंगामध्ये मनाचा समतोल राखणे. जर एखाद्याने आपले कौतुक केले तर अहंकार वाढू देऊ नका, आणि एखाद्याने टीका केली तर मन खचू देऊ नका. कारण बाह्य परिस्थिती नेहमी बदलत राहते, पण ज्याचे मन स्थिर असते तोच खऱ्या अर्थाने शांत जीवन जगतो. वर्षावास आपल्याला शिकवतो, प्रत्येक अनुभवाकडे सजगतेने पहा. प्रतिक्रिया देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आजचा छोटासा सराव. आज जे काही घडेल, आनंददायी असो किंवा आव्हानात्मक, स्वतःला फक्त एवढेच सांगा, हेही बदलेन. हा विचार आपल्याला समत्वाकडे घेऊन जातो. कारण समत्व म्हणजे भावनांना दाबणे नाही, तर प्रत्येक परिस्थितीत शहाणपणाने आणि शांतपणे जगणे आहे. आजचा संकल्प, मी प्रत्येक परिस्थितीत मनाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करेन. समारोप. भगवान बुद्धांचा धम्म आपल्या मनात समत्व, हृदयात करुणा आणि जीवनात प्रज्ञेचा प्रकाश निर्माण करू. सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो, सर्व प्राणी सुखी हो. साधू साधू साधू.